People are applauding. Let us all wait to hear from चांद्रयान 3 मोहीम शास्त्रज्ञांनी पत्ते केली. S. Somnath. भारताचा झेंडा चंद्रावर फडकला. इस्रोतील शास्त्रज्ञांनी टाळ्यांचा कडकडाट करून आनंद व्यक्त केला. त्यानंतर भारतासह जगभरात जिथे जिथे भारतीय आहेत तिथे अक्षरशः दिवाळी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी नाचून त्यांचा आनंद व्यक्त केला. ठिकठिकाणी ढोलताशे वाजवून, मिठाई वाटून, केक कापून देशाच्या यशाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांनी हा ऐतिहासिक क्षण पाहून भारत मातेचा जयघोष केला. तर हा क्षण भारतात नवी ऊर्जा, नवा विश्वास निर्माण करणारा असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. ये पल अविस्मरणीय है. ये क्षण अभूतपूर्व है. ये क्षण विकसित भारत के शंखनाद का है. दक्षिण ध्रुव फत्ते करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलाय. भारतीय यान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा संध्याकाळी 6:04 पार पडला. हा क्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळ्यात साठवला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर असतानाही या क्षणाचे साक्षीदार राहिले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील हा अभिमानास्पद क्षण साजरा केला. या चांद्रयान 3 या मोहिमेमध्ये ज्यांनी योगदान दिलं ते सर्व शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ सगळे ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन. जपानमधील आणि टोकियोमधील मोठ्या प्रमाणात जी काही आमची भारतीय कम्युनिटी होती त्यांच्यासोबत त्यांच्या उत्साहामध्ये सामील होत मला चंद्रयान मिशन पाहता आलं. याचा मला विशेष आनंद आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांचा उत्साह हा माझा देखील उत्साह वाढवणारा होता. आजचा दिवस हा खरोखर अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस. इस्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटातून 14 जुलैला चांद्रयान 3चं प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर 40 दिवसांनी भारतानं जगाला आश्चर्यचकित करण्याची किमया करून दाखवली. या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय. आजचा दिवस हा एक प्रकारचा ऐतिहासिक दिवस आहे. संपूर्ण विश्वाचं लक्ष ज्याकडे होतं. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी घेतलेल्या अविरत मेहनतीचं अखेर सोनं झालं. चांद्रयान 2चं अपयश पुसून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. नव्या भारतानं घेतलेली भरारी जगानं पाहिली. शास्त्रज्ञांमुळे भारतीयांनी 3 महिन्यांआधीच दिवाळी साजरी केली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.